टॉपिक पे आज इसलिए मतलब मैं आप सबको मुबारकबाद देना चाहता, आप जितने लोग यहाँ पर मौजूद हैं उनको, कि आज जिस टॉपिक पर लेक्चर है वो बहुत ही संजीदा ऐसा टॉपिक है, टाइम मैनेजमेंट। बेटा दरवाजा बंद कर। वक्त उसी की कदर करता है जो वक्त की कदर करता है। मेरा एक शेर है, मैंने खुद ने लिखा है वो मेरा एक खुद का एक शेर है, मैं हमेशा कहता कि वक्त सुधरने का मौका देता है, वक्त सुधरने का मौका देता है, और नहीं सुधरे तो फिर चौका देता है। तो ये मेरा पेटेंट शेर है और वक्त के ताल्लुक से ही है। तो वक्त जो है ये बहुत इंपॉर्टेंट है, जिसने वक्त की कदर की वो सक्सेसफुल है। देखिए, हम नमाज पढ़ते, नमाजों के जरिए हमें क्या सिखाया जाता? टाइमिंग सिखाया जाता कि देखो इतने से इतने टाइम तक ही फजर, मतलब फजर फर्ज नमाज अदा करने का वक्त है, इसके बाद अगर किए तो वो मकरूह हो जाएगी। ये सिखाया जाता है ना, 5 टाइम हमें जाना है नमाज को, बराबर अव्वल वक्त भी नहीं जाना है, बराबर वक्त में जाना है। सही वक्त पर गए तो फर्ज अदा होगा, अगर वक्त निकल गया तो कजा हो जाएगा। तो देखो इतना इंपॉर्टेंट पर्सपेक्टिव टाइम, और आज उसी टाइम के ऊपर, उसी टाइम को कैसे मैनेज करें, इसके लिए आज हमें लेक्चर किसका नसीब हो रहा है? तो रागिब सर, इनका लेक्चर नसीब हो रहा है। अब होता क्या है, कभी कभी बहुत सारी चीजें कॉमनली अवेलेबल हो जाने की वजह से हमें उनकी अहमियत नहीं होती है। जैसे फॉर एग्जांपल पानी, पानी आसानी से अवेलेबल हो जाता है, इसलिए हमें उनकी उसकी कदर है क्या पानी की? तो बस पानी जैसी मिसाल है हमारे रागिब सर की, कि आज वो आसानी से अवेलेबल हो गए, इसलिए आपको उनकी कदर नहीं, ऐसा नहीं कहूंगा, मगर कदर होनी चाहिए। क्योंकि आज जो स्टूडेंट होते हैं उनको सबसे ज्यादा जरूरी होता है मोरल सपोर्ट, साइकोलॉजिकल स्टेबिलिटी और प्रोफेशनल अप्रोच। ये 3 चीजें बहुत जरूरी होती हैं, और वो 3 चीजों के लिए हमें रागिब सर का गाइडेंस अवेलेबल है। रागिब सर ने ना सिर्फ कॉर्पोरेट, गवर्नमेंट सेक्टर के अंदर भी उनका ट्रेनिंग चलते हैं, कॉर्पोरेट सेक्टर में ट्रेनिंग चलते हैं, और देखो ये जो ट्रेनिंग्स होते हैं ना, इससे परफॉर्मेंस बढ़ती है, रिजल्ट देने की कैपेसिटी में इजाफा होता है, इंप्रूवमेंट होती है। और आज हमें भी वही चीज की जरूरत है। देखो एज अ स्टूडेंट हमेशा हमें प्रोफेशनल होना चाहिए। स्टूडेंट जैसे लोग कहते हैं ना कि भाई आप क्या करते हो, तो कुछ लोग कहते हैं हम स्टूडेंट है, और कुछ लोग कहते हैं कि नहीं हम काम करने वाले। तो जो स्टूडेंट है ना उसे भी प्रोफेशनल अप्रोच होना चाहिए। मैं किस तरीके से अच्छे से करूं, मेरे सामने क्या चैलेंजेस आने वाले, मैं उसे कैसे फेस करूं, और सारी चीजें। तो इसी के नजर, मतलब इसी चीज को ध्यान में रखते हुए टाइम मैनेजमेंट के ऊपर आज रागिब सर हमें गाइड करने वाले हैं। तो मैं सभी से रिक्वेस्ट करूंगा कि टाइम इज मनी, और टाइम की अगर बात करें तो मैंने शेयर भी सुना दिया आपको, और कॉम्पिटिटिव एग्जाम में टाइम मैनेजमेंट किस तरीके से काम आता है, टाइम मैनेजमेंट सही से रहा तो हमारे सक्सेस के चांसेस किस तरीके से बढ़ जाते हैं, टाइम मैनेजमेंट अगर सही से रहा तो हमारी प्रिपरेशन कैसे आसान हो जाती है। ऐसे तमाम मुद्दों को आज रागिब सर हमारे सामने एलेबोरेट करने वाले हैं। मैं सबसे रिक्वेस्ट करूंगा कि जिस तरीके से आपने पिछले जो एक्सपर्ट एडवाइस के लेक्चर्स, जो तो एक्सपर्ट्स के लेक्चर आपने बहुत ही संजीदगी से कैप्चर किए, आपके क्वेश्चंस पहुंचाए, और आपने जिस तरीके से फायदा उठाया, तो आज का लेक्चर उन सभी से सबकी अगली स्टेप है कि एक्चुअल प्रिपरेशन में आपको क्या करना है, कैसे करना है, क्या प्लान करना है, वो प्लान को एग्जीक्यूट कैसे करना है, टाइमलाइन कैसे बनानी है, गोल कैसे बनाना है, इसके बारे में सारी सारी एक्सपर्ट एडवाइस आपको मिलने वाली है। अभी तक देखिए टाइम के ऊपर से अगर बात की जाए तो अभी 5 बज चुके हैं, 5:04 हो चुके हैं, और 16 ही पार्टिसिपेंट अभी तक है, उसमें से 2 लोग हम हैं, यानी 14 ही पार्टिसिपेंट अभी तक। We'll start, sir. Time management. We'll start. यस सर।
दैट्स व्हाई ये इम्पोर्टेंट है टाइम मैनेजमेंट। और मैं चाहूंगा कि डॉक्टर राघिब सर अपना जो एक्सपर्ट लेक्चर है वो स्टार्ट करें। राघिब सर। चालेल सर, मी तुम्हाला ऍडमिन केलेलं आहे, फक्त आता रिक्वेस्ट आल्यावर तुम्ही एक्सेप्ट करा। मित्रांनो, धन्यवाद जुबेर सर, आपण आज माझा परिचय करून दिला आणि आपण निमंत्रक, आमंत्रक, होस्ट आणि गेस्ट आज सगळ्या भूमिकांमध्ये आहोत। ऍक्च्युअल काय होत होतं की काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम येत होते की सर माझं बीएससीचा क्लास सुरू आहे, मग बीए चे क्लासेस सुरू आहे, मग मी कसं करू, मला वेळ कसं जमेल, कसं होईल। आणि मग आमच्या डोक्यात आलं की एक व्याख्यान आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळेचं व्यवस्थापन या विषयावर झालं पाहिजे। आणि मग वेळेचं व्यवस्थापन करताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत। साध्या भाषेत सांगायचं झालं तर जो व्यक्ती म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, त्याच्यासारखा रिकाम टेकडा माणूस या जगात मला सापडत नाही। आणि जो म्हणतो माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तो खूप व्यस्त माणूस असतो, कारण तो वेळेचं व्यवस्थापन करू शकतो। म्हणून टाइम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, वेळेचं व्यवस्थापन कशाला म्हणतात हे आपण आधी बघू। वेळेच्या व्यवस्थापनाची व्याख्या अशी म्हणतात की वेळेचं व्यवस्थापन हे वेळेचं नियोजन, नियंत्रण व काटेकोरपणे पालन अशी प्रक्रिया आहे। उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आपण त्याच्या संदर्भातला एक पीपीटी आता बघणार आहोत की ऍक्च्युअल टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत। सर तुम्हाला होस्ट कॅन शेअर इन दिस मीटिंग ओनली होस्ट। सर मला परत होस्ट करावं लागेल तुम्हाला सर। जुबेर सर ओके। आपण आता चेक करा हा झालं। आता आपण बघणार आहोत की नेमकं टाइम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, आपण ते बघणार आहोत। वेळेचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर वेळेचं व्यवस्थापन हे वेळेचं नियोजन, नियंत्रण व काटेकोरपणे पालन अशी प्रक्रिया आहे। लक्षात घ्या, नियोजन, नियंत्रण, वेळेवरती नियंत्रण घेणं आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणे अशी प्रक्रिया आहे। उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आवश्यक त्या सर्व कामांची विभागणी करणे, टाइम इज लिमिटेड, नियोजन करणे आणि त्यांना पूर्ण करणे। मी नेहमी लोकांना सांगतो की जीवनामध्ये जे लोक मोठे झालेत, म्हणजे वेळेचं असं असतं का की अनिल अंबानी, मुकेश अंबानींना खूप कंपन्या सांभाळायच्या म्हणून त्यांचा 48 तासाचा दिवस, पंतप्रधानांना पूर्ण देश सांभाळायचा म्हणून त्यांना 52 तासाचा दिवस, आणि एका एसपी ला जिल्हा सांभाळायचा म्हणून त्याला 36 तासाचा दिवस, असं काही असतं का? तर आपल्याला माहित असेल की असं काहीच नसतं। मग काय असतं, तर जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी वेळोवेळी आपण ते कसं वेळेचं व्यवस्थापन करतात त्याच्यावरती अनेक गोष्टी ठरत असतात। म्हणून व्याख्या आहे ती लिहून घ्यायची की वेळ, उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आवश्यक त्या सर्व कामांची विभागणी करणे, नियोजन करणे व ती सगळी कामं पूर्ण करणे म्हणजे टाइम मॅनेजमेंट होय। हे आपण टाइम मॅनेजमेंटची व्याख्या आता या ठिकाणी बघितलेली आहे। ठीक आहे, यानंतर आता आपण टाइम मॅनेज करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात हे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया। तर टाइम मॅनेजमेंट करताना एक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथं सांगतो की एका वर्षाचं तुम्हाला महत्व जर जाणून घ्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ 1 इयर, तर एका नापास विद्यार्थ्याला विचारा। तुम्हाला एका वर्षाचं महत्व जर विचारायचं असेल तर नापास विद्यार्थ्याला विचारा। तुम्हाला एका महिन्याचं महत्व विचारायचं असेल तर अकाली प्रसूती होणाऱ्या महिलेला विचारा, जी प्री मॅच्युअर्ड बेबीला जन्म देते, 9 महिने पूर्ण होण्याच्या आधीच जी महिला आपल्या मुलाला जन्म देते तिला कळतं 1 महिना म्हणजे काय असतं। एका आठवड्याचं महत्व विचारायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, तो तुम्हाला एक्सप्लेन करेल की किती महत्वाचं असतं। एका दिवसाचं महत्व विचारायचं असेल तर रोजंदारी करणाऱ्या माणसाला विचारा की एका दिवसाची रोजंदारी करून तो कसा कारभार चालतो आणि एका दिवस जर काम बंद झालं तर त्याला काय वाटतं। एका तासाचं महत्व विचारायचं असेल तर बस स्थानकावरती आपल्या प्रियसीची वाट बघणाऱ्या ताटपात बसलेल्या प्रियकराला विचारा।
है ना। अगर प्यार करने वाले को पूछो कि 1 घंटा वो इंतजार कैसा करता है, 1 मिनिटाचं महत्व विचारायचं असेल, 1 मिनिटाचं महत्व विचारायचं असेल तर ट्रेन चुकलेल्याला विचारा. 1 मिनिटाचं महत्व विचारायचं असेल तर त्याच्या डोळ्यासमोर ट्रेन जाते 1 मिनिट आधी आणि त्याला एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं असतं आणि तो पोहोचू शकत नाही, ही व्यक्ती तुम्हाला समजून सांगेल की नेमकं याचं महत्व काय आहे. 1 मिनिटाचं महत्व, 1 सेकंदाचं महत्व विचारायचं असेल तर अपघातातून बचावलेल्या त्या माणसाला विचारा की ज्याचा नुकताच अपघात होता वाचला, की आता मी इथून जात होतो आणि समोरून भरधाव ट्रक आला आणि मी थांबलो आणि जीव वाचला. हे 1 सेकंदाचं महत्व तुम्हाला तो व्यक्ती समजावून सांगेल. आणि तुम्हाला 1 मिली सेकंदाचं महत्व जर विचारायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ मिली सेकंड, ऑलिम्पिक मधील स्वर्ण पदक हुकलेल्या त्या ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक प्लेअरला विचारा की ज्याचा 1 सेकंदाच्या मिली सेकंदामध्ये त्याचा गोल्ड मेडल हरवलेला असतो. 10 वर्ष 5 वर्ष तो मेहनत करतो आणि 1 सेकंदाच्या कितीतरी हिश्श्यानं त्याचं ते मेडल हिरावलं जातं आणि त्याला तो पश्चाताप होतो. मित्रांनो, हे मी का सांगितलं तर याच्यावरनं आपल्याला टाइम किती महत्वाचा आहे. आज आपल्याकडे समस्या काय आहे की आपल्याकडे तास, दिवस, महिने, वर्ष काहीच वाटत नाही. म्हणजे अख्खा दिवस माझा वाया गेला याचं दुःख, पश्चाताप आपल्याला कधीच होत नाही. आपण याचा विचारही करत नाही की यार आज सकाळ ते संध्याकाळ मी काय केलं, माझा आउटकम काय, माझ्या दिवसभरामध्ये सरासरी मी काय केलं, काय मिळवलं. माझा 1 दिवस गेला आणि तुम्हाला खरं सांगतो की या जगामधली अनेक गोष्टी तुम्ही परत मिळवू शकता, अनेक गोष्टी परत मिळवू शकतात, पण दुर्दैवानं तुम्ही एकदा गेलेला वेळ कुठल्याही किमती गोष्टीवरती परत मिळवू शकत नाही. और मैं अक्सर एक डायलॉग मारता हूं कि इफ यू पास द टाइम टाइम इज गोइंग टू फेल यू. जो लोग जीवन में टाइम पास करते हैं टाइम उनको फेल कर देता है. तो अगर आप जीवन में पास होना चाहते हैं तो आपकी जिंदगी से टाइम पास नाम का जो शब्द है उसको आप बिल्कुल हटा दीजिए, क्योंकि जब भी आप टाइम पास करते हैं ये समझ लीजिए आप अपने आप को बर्बाद कर रहे हैं. क्योंकि समय एक बार चला गया वो कभी भी लौटकर नहीं आता. आपके पास बहुत कम लाइफ अभी टाइम स्पॅन आहे. जैसे अगर मैं पुलिस भरती की बात करू, जर मी पोलीस भरतीबद्दल बोलायला उभं राहिलो तर मी एकच म्हणेल की तुमच्याकडे कालावधी खूप कमी आहे. या कालावधीमध्ये तुम्ही जे नाही केलं, जे नाही ठरवलं ते आता ठरवलं आणि ते तुम्हाला मिळवायचं आहे. आणि जर ते मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेंड युअर ईच अँड एव्हरी मिनिट टू अचीव युअर गोल. तुम्ही तुमच्या जीवनातला 1 सेकंद, 1 मिनिट हा तुमचा ध्येय साध्य करण्यासाठी घातला पाहिजे. आता टाइम मॅनेजमेंट करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात तर आपण पहिले थोडक्यात बघू की आपण टाइम मॅनेजमेंट का करू शकत नाही. तर त्याचं थोडक्यात आपण आधी अवलोकन करू की आपल्याकडनं टाइम मॅनेजमेंट का होत नाही, त्याला आधी आपण समजून घेऊ. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची धडपड. लक्षात घ्या, आपलं काम वेळेवर का होत नाही, कारण ऍट अ टाइम आपण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. हे पण करू, ते पण करू, ते पण करू, ते पण करू, फक्त काम आणि काम. अनेक लोकांना तुम्ही बघा की त्यांना नेहमी विचारा काय करतो रे बाबा, तो म्हणतो हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ते काम करत काय नाही. पण एका वेळेस तो अनेक कामं करण्याची धडपड करतो आणि फक्त काम आणि काम करतो. मग त्याच्यातनं काय येतो, तुम्हाला ताण आणि थकवा येतो आणि विस्कळीतपणा येतो. काम वेळेत का होत नाही तर आपल्याकडे नाही म्हणण्याची कला नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण नाही म्हणत नाही. आपण जो कोणी दिवसभरात सकाळपासून म्हटलं, एखादा मित्र म्हटलं अरे चल वो लेने जाने का है, जो उधर से दोस्त के साथ जाके उसको बुला के लाने का है, आपला काही संबंध नसतो, काही घेणं देणं, पण आपण त्याच्या गाडीवर बसून जातो. आपल्याला नाही म्हणता येत नाही. कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असतील किंवा मित्रांमध्ये असेल, आपलं काम नसताना एखादी गोष्ट जर आपल्याला काही करायचं नाही, म्हणजे ते अरोगेंटली नाही म्हणायचं का तर तसं नाही, तर आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे की एखादं काम माझी प्रायोरिटी काय हे आपल्याला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. आणि ऍसर्टिव्हनेस आम्ही त्याला म्हणतो. दुसरं ध्येय नसतं. आपलं टाइम मॅनेजमेंट का होत नाही
तर आपलं ध्येयच नाही. आपण आज दिवसभरामध्ये काय करायचं हे जर ठरवलेलं नसेल तर दिवसभरामध्ये जो कोणी जे सांगतो ते आपण करायला तयार होतो, कारण आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह नाही. वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्टिव्ह, वी डोंट हॅव एनी गोल. नकारात्मक वृत्ती. अनेकदा आपण नेहमीच आय एम ऑलवेज राईट, मी बरोबर आहे, आणि आपला खूप सारा वेळ आपण लोकांशी वाद घालण्यात, वादविवाद घालण्यात आणि नको त्या गोष्टी, आणि एखादी गोष्ट जमत नसेल तरी मी करतोच अशा हट्टापायी आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकत नाही. आता आपण वेळेचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला काय मिळेल, तर चांगले आरोग्य मिळेल. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा काय होतो, सर तुमचा हेल्थ जे आहे ते खूप चांगली राहते. तुमच्या दिवसभरातले इथं आपण कार्यालयीन बघतोय, पण आमची गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना आम्ही जे ट्रेनिंग देतो त्याची पीपीटी आहे. तर आम्ही कार्यालयीन कामकाज सहज पार पाडतायत, जनसंपर्क सुधारतो. अनेक वेळेमध्ये आपल्या नातेसंबंधातल्या लोकांची आपली जवळीकता नसते, कारण आपल्याला वेळ नसतो, पण वेळ असतो पण त्याचा वापर करता येत नाही, आणि म्हणून आपण लोकांमधनं दुरावतो. उत्पादकता वाढते, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते, आपला ताण कमी होतो आणि आपल्या वेळेची बचत होते. या काही गोष्टी आपल्या टाइम मॅनेजमेंट मधनं होत असतात. हे वेळेच्या व्यवस्थापनासाठी काही टिप्स आहेत, आधी तुम्ही लिहून घ्या, मग मी या एक्सप्लेन करतो. जस्ट राईट डाऊन. लिहून घेतलंय किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहिलं? कोणीतरी उत्तर द्या. लिहिलं का? यस सर, स्क्रीनशॉट निकाले. एक मिनिट. ठीक है, नेक्स्ट स्लाइड. ओके, आता आपण एक एक गोष्ट बघणार आहोत की कशा पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, तर ध्येय ठरवून लिहा. मी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट म्हणतो की तुम्ही जे काम करतात त्याचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे का? ठीक आहे, तुम्ही लिहिलं की मला पोलीस भरती व्हायचं आहे. पोलीस भरती व्हायचं हे ध्येय ठरवलं, पण ते कुठं लिहून ठेवा. आणि ध्येय ठरवताना जसं आपण नेहमी म्हणतो की गोल कसं असावं, तर इट शुड बी अ स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल अँड रॅशनल अँड टाइम बाउंड. 4 गोष्टी तुमच्या ध्येयामध्ये असल्या पाहिजे. एक तर तुमचं जे ध्येय आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे? स्पेसिफिक असलं पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे काय की जे तुम्हाला एकदम शब्दामध्ये, आता तुम्ही म्हटलं मला पोलीस व्हायचंय, तर ते कधी व्हायचंय? बरोबर आहे. काहींचं जे असेल खूप वय असेल त्यांच्याकडे, त्यांचं वेगळं असेल, पण तुम्ही तुमचं ध्येय स्पेसिफिकली, मग कॉन्स्टेबलच व्हायचं का की पुढे अजून PSI व्हायचंय, तर तुमचं ध्येय लिहून ठेवा. तात्काळ गोष्टी व महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. मी एक मॅट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला नंतर समजावून सांगणार आहे. दॅट इज द मॅट्रिक्स, की त्याच्यामध्ये अर्जंट इम्पॉर्टन्स मॅट्रिक्स आहे, ती आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा तात्काळ गोष्टी कुठल्या आणि महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. काही गोष्टी या महत्वाच्या असतात पण त्या तात्काळ नसतात. काही गोष्टी महत्वाच्या नसतात पण तात्काळ असतात. मी परत रिपीट करतोय, काही गोष्टी या महत्वाच्या असतात पण तात्काळ नसतात. काही गोष्टी या तात्काळ नसतात पण महत्वाच्या असतात. तर या दोघांमधला फरक आपल्याला कधीतरी समजता आला पाहिजे की अर्जंट अँड इम्पॉर्टन्स हे आपल्याला समजलं पाहिजे. ते कसं करायचं आपण ते बघू. त्यानंतर रोजच्या कामांची यादी करा. मी इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना म्हणेल की तुम्ही जीवनामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांना, मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांना जर भेटला असाल तर तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांच्या टेबलावरती त्यांच्याजवळ नेहमी डायरी असते. त्या डायरीमध्ये काय लिहिलेलं असतं, तर त्यांचं दिनचर्येचं दिवसभरातले महत्वाची कामं काय आहेत ते लिहून ठेवतात.
मग आता प्रश्न असा आहे की ऑफिसर झाल्यावर डायरी ठेवायची का डायरी ठेवून ऑफिसर होता येतं? तर माझं प्रामाणिक असं मत आहे की आताही आपण जर आपली डायरी मेंटेन केली, डेली डायरी, की त्याच्यामध्ये आपण रोजची कामं लिहून ठेवली की सकाळी 8 ते 10 क्लास करायचा आहे, 10 नंतर मला इथं जायचं आहे, 2 ते 5 मला अभ्यास करायचा आहे, 7 ते 9 मला ग्राउंडवर, रोज तेच लिहायचंय पण ते लिहावंच लागेल कारण रोजच्या कामांची यादी तुमच्याजवळ असलीच पाहिजे. लक्षात घ्या, आपल्यापैकी अनेक लोकांकडे उठला सुबह होती है शाम होती है, सुबह होती है शाम होती है, यूं ही जिंदगी तमाम होती है और बेरोजगारों की जिंदगी सिर्फ इल्जाम देने के नाम होती. सकाळ ते संध्याकाळ आपण एक दुसऱ्यावरती आरोप लावतो आणि आपल्याला असं वाटतं की कोणी काहीच करू शकत नाही, पण आपण काय करतोय याच्याकडे आपलं लक्ष नसतं. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवा. मी नेहमी विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की कामं सगळीच महत्वाची असतात, कामं सगळीच करायची, मलाही करायची, अनेकांना सगळ्यांनाच कामं असतात, दिवसभरामधनं उठून सगळ्यांना कामं असतात, पण आपल्याला त्या कामांमध्ये टाइम मॅनेजमेंट कधी येतं जेव्हा प्राधान्यक्रम, मी नेहमी सांगत आलोय की प्रायोरिटी ठरवा. डिसाइड युअर प्रायोरिटी की आत्ताच दिवसभरामध्ये आज असं काय काम आहे, लाईट बिल नाही भरलं तर उद्या जर मला दंड होणार आहे तर तो प्रायोरिटीमध्ये. माझी रोजची कामं कुठली, माझी फिक्स कामं कुठली, 2 टाईपची कामं असतात. एक असतात डेलीची रुटीन कामं, म्हणजे सकाळी 8 ते 10 क्लास करायचा आहे, संध्याकाळी 6 ते 8 ग्राउंडवर जायचंय, त्यानंतर दुपारी 2 ते 3 अभ्यास करायचा आहे, 2 ते 5 हे डेली. याच्या व्यतिरिक्त जर काही कामं असतील तर ती तुमची प्राधान्यक्रमानं ठरली गेलीच पाहिजे. चाल ढकल टाळा. अनेकदा टाइम मॅनेजमेंट का होत नाही तर आपण चाल ढकल करतो, आजचं काम उद्यावर टाकतो, उद्याचं काम परवावर टाकतो, करू आपण पुढे बघू, करून घेऊ, है ना, अरे मॅथ करून घेऊ, आणि आपल्याला जे कठीण वाटतं ते खास करून आपण पुढे ढकलतो, जे आपल्याला सोपं वाटतं ते आपण लगेच करतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अनेक गोष्टी अशा असतात की ज्या प्रॉब्लेमॅटिक वाटतात पण त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे, त्या आत्ताच केल्या पाहिजे, म्हणून चाल ढकल आपण टाळली पाहिजे. चाल ढकल आपण जर केली तर आपण टाइम मॅनेजमेंट कधीच करू शकणार. समजून घ्या, एखादं काम करायचं ना ते आत्ताच केलं पाहिजे, पण ते ठरवताना प्राधान्यक्रम, प्रायोरिटी आहे का त्या कामाला, ते केलं पाहिजे. प्रायोरिटीची कामं जर पुढे ढकलली तर मग मात्र खूप सारा गोंधळ होतो आणि टाइमपास होतो. उत्साही असताना महत्वाच्या गोष्टी करा. आणि हे सत्य आहे, कोणी किती मोटिवेट केलं, काही केलं तरी फ्लक्च्युएशन्स ऑफ इमोशन्स आर ऑलवेज देअर. आणि तुमच्या वयामध्ये जास्त असतं, तुमच्या वयामध्ये इमोशनल फ्लक्च्युएशन जे आहे त्याचं प्रमाण खूप मोठं असतं. एखाद दिवस तुम्हाला खूप आनंदी वाटतं, तुम्हाला वाटतं यार कॉन्स्टेबल नहीं मैं तो एसपी बन सकता हूं. एक दिवस तुम्हाला काय वाटतं, मैं कांस्टेबल नहीं एसपी बन सकता हूं, आज मैंने लेक्चर सुना अंसार शेख साहब का और मेरे को एकदम फॉर्म में आ गया मैं आज. फिर 15 दिन बाद मिला, क्या हुआ यार पीएसआई का सोच रहा हूं. फिर तीसरे दिन बाद मिला, क्या हुआ, बोले जान दो ना यार कांस्टेबल के ही करते रहेंगे, हो जाएगा तो इसमें से फिर आगे जाएंगे. तो कई बार क्या रहता है, ये मूड फ्लक्च्युएशन्स कहते. आणि मी लोकांना नेहमी सांगतो की महत्वाची कामं कधी करायची, जेव्हा तुम्ही अत्यंत उत्साहामध्ये असतात. आपण अतिउत्साहामध्ये जर महत्वाची कामं करून टाकली तर त्याचा रिझल्ट चांगला येईल. मोठी कामे लहान कामांमध्ये विभागा. मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर एकत्र सगळं विचार करू नका. लक्षात घ्या, म्हणजे मी वेन वी गो फॉर राईड, म्हणजे आम्हाला इथून आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी लिबर्टी गेलो होतो बाईकवर. आम्ही काय करतो, आम्हाला खूप लांब प्रवास करायचा असतो तर आम्ही तो पूर्ण प्रवास एकत्र विचार करत नाही. लक्षात घ्या, आम्ही काय करतो त्याचे टप्पे करत असतो. आम्ही काय करतो त्याचे टप्पे करतो, म्हणजे मोठ्या कामाला लहान कामांमध्ये विभागतो. 1, 2, 3. तुम्ही जर मोठमोठे प्रोजेक्ट बघितले गव्हर्नमेंटचे तर ते स्टेजेस मध्ये असतात, ते फेजेस मध्ये असतात, त्यांची लहान लहान कामांमध्ये विभागणी असते. म्हणून मोठ्या कामांना आपण लहान कामांमध्ये विभागलं पाहिजे. जसं आता मी नंदुरबार आलो बाईकवर, तर आपण काय केलं बरं, इथून धुळे पहिले, मला कुठं जायचं, धुळ्याला जायचं, टार्गेट नंदुरबार आहे पण इथून धुळे पहिला टप्पा, तिथं आलो, सरांना भेटलो, चहा घेतला, तिथून पुढे. मग आता प्रवास कुठला, फक्त धुळे ते नंदुरबार. लक्षात घ्या, दिसताना लोकांना जळगाव ते नंदुरबार दिसला, पण टप्पे केले पाहिजे. आपण जी कामं करतो त्याची व्यवस्थित लहान लहान कामांमध्ये विभागणी केली पाहिजे. अति काम घेण्यात टाळा. जरा मी याच्यावरती थोडस बोलणार आहे. याला आम्ही असर्टिव्हनेस स्किल पण म्हणतो की अति गेम. कसं असतं, काही लोकांना सवय असते की मी खूप चांगला आहे असं लोकांमध्ये गेलं पाहिजे, माझ्याबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे.
माझ्याबद्दल लोकांमध्ये चांगली भावना पाहिजे. आणि मग चांगला कोण? तर जो सर्वांचा ऐकतो तो खूप चांगला, जो सगळ्यांचा ऐकतो तो खूप चांगला. XYZ विद्यार्थी खूप चांगला आहे. का? तर तो सगळ्यांचं ऐकून घेतो. हे करून घे, ते करून घे. बाजूवाले काका म्हटले, अरे बेटा उधर जा रहा है, ये भी लेके आ. हो, ये बोल रहे हो, वो बोल रहे हो. आणि आमच्या कॉर्पोरेट मध्ये खूप गंमत असते है ना. आम्ही नेहमी आमच्या कर्मचारी ट्रेनिंग मध्ये म्हणतो की 2 पद्धतीचे कर्मचारी असतात. सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलतो. 2 प्रकारचे कर्मचारी असतात. एक असतो कष्टाळू, एक असतो कष्टाळू आणि दुसरा असतो कसटाळू. दुसरा असतो कसटाळू. तर काही विद्यार्थ्यांना काय वाटतं, हा कष्टाळू आणि कसटाळू है ना, दोघे प्रकारचे असतात. आणि कॉर्पोरेट मध्ये सुद्धा आम्ही काही कर्मचारी बघितले की ते इतके अच्छा इतकी कामं घेतात. म्हणजे सकाळी दिसला की साहेब म्हटलं अरे हे काम आहे, हो साहेब करून देतो. तो म्हटला अरे बाबा हे माझं पण करून दे ना जरा तिकडं, हो करून देतो. आणि मग काय होतं माहितीये का, दिवसभरामध्ये सगळ्यांची कामं घेतो, करत कोणाचंच नाही आणि सगळे त्याला रागवतात. आणि मग म्हणतो बघा मी सगळ्यांचं काम ऐकतो तरी मला बोलतात. तुला यासाठी लोक बोलत नाही की तू सगळ्यांची कामं करतो, लोक यासाठी तुला रागवतात की तू सगळ्यांची कामं घेतो पण वेळेवर एकाचंही काम करत. आपल्याकडे वेळ का राहत नाही? कारण आपण दिवसभरामध्ये ऍसर्टिव्हली एखादं काम करायचं असेल तर ते काम मला करायचं आहे, ते महत्वाचं असेल तर करायचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून अति काम घेणे टाळा. आपण अति सगळ्यांना हो 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 नाही. आता आपण हे आपल्याला बोलता यायला पाहिजे इतरांना की मी पोलीस भरतीची तयारी करतो. कोणी विचारलं काय करतो सध्या, अनेक लोकांचं नकारात्मक उत्तर असतो. पहिलं उत्तर काय म्हणता माहितीये का, कुछ नहीं कर रहा. अबे कैसा कुछ नहीं कर रहा, अरे कुछ कर रहा होगा, वो पुलिस भर्ती की तैयारी कर रहा. तैयारी कर रहा, पुलिस भर्ती होने का नहीं है, अभी पुलिस भर्ती की तैयारी कर रहा. अबे अभी तैयारी कर रहा तो भरती कब होगा तू. लक्षात घ्या. मग मी लोकांना नेहमी म्हणतो की आता तुम्ही जे विद्यार्थी आहात, कोणी विचारलं काय करतोय, पोलीस भरतीसाठी तयार होतो, पोलीस भरती होणार आहे, संपला विषय. आणि मग हे बोलल्यानंतर तुमच्याकडे काम आहे, तुमच्याकडे ध्येय आहे, तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून अति काम घेणं टाळा. दिवसातील किमान 1 तास शांततेत काम करण्यासाठी घालवा. हे खूप महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला एक अनुभव सांगतो. तुम्ही जर कलेक्टर ऑफिसला गेला, जिल्हाधिकाऱ्याला भेटायला जा, काही कामानिमित्त एखादं मेमोरंडम तरी घ्यायला जा आणि त्यांच्या ऑफिसचं वातावरण बघा. एक व्यक्ती पूर्ण जिल्ह्याचं नियोजन सांभाळतो बघा, पण ते बसलेले कसे असतात, शांत. त्याच्या आसपासचं वातावरण कसं असतं, शांत. खरं जिल्ह्याचं नियोजन करायचं असतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हो सर. पण शांततेने डोक्याला शांत ठेवून रोज कमीत कमी दिवसातनं 1 ते 2 तास आपण शांततेनं बसून नियोजन केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. दिवसातला तास 2 तास मी शांत बसू शकतो का, शांत राहू शकतो का, हे मी ठरवलं पाहिजे. नाही म्हणायला शिका. मी जे वारंवार बोलतोय की असर्टिव्ह. आणि नाही म्हणणं म्हणजे अरोगंटली नाही, जा मैं नहीं कर रहा, नाही करता, ऐसा नाही. आपल्याला नाही म्हणताना ती कला आहे, असर्टिव्हनेस आहे. याच्यामध्ये एखादं नाही करताना ते काम तुम्ही का करत नाही याचं जस्टिफिकेशन देऊन त्या समोरच्या व्यक्तीला ते पटवून द्या की बाबा हे काम तुम्ही का करत नाहीये, का नाही म्हणताय. आणि ते पोलाइटली नम्रतेनं नाही म्हणायला शिका. आणि म्हणून नाही म्हणण्याची कला आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच टाइम मॅनेजमेंट होऊ शकतो. कामाचे वाटप करा. लक्षात घ्या. मी लोकांना नेहमी सांगतो सगळे काम मीच करू शकतो का, घर की स्थिती खराब होगी मैं सुधारने बैठ जाता, घर का कुछ होगा मैं करने बैठ जाता. सारे काम अगर नहीं करूंगा तो मेरे जो करने वाले काम है वो मैं कब करूंगा. लक्षात घ्या. काही प्रत्येक काम मीच केलं पाहिजे का, असं गरजेचं नाही. काही कामं आपण ती कुठली कामं वाटप केली पाहिजे याच्या संदर्भात जेव्हा ती मॅट्रिक्स मी म्हटलं तुम्हाला, एक अर्जंट इम्पॉर्टन्स मॅट्रिक नावाची खूप चांगली टाइम मॅनेजमेंटची मॅट्रिक्स आहे, ती आपण आता बघणार आहोत. त्यानंतर कामाचा टेबल स्वच्छ ठेव. मी नेहमी सांगतो की अभ्यास करताना तुमचा असा तो टेबल दिसतो जसं काय हा बापरे, म्हणजे ते युएनओच्या ऑफिसचं पण नाही एवढं टेबल खराब राहतं, एवढं त्याचं त्या युएनओ डेस्क सारखं टेबल असतं. हे पुस्तक, ते पुस्तक, हे पुस्तक, क्वेश्चन पेपर, हे. अरे एका वेळी तू एवढा अभ्यास करतोय का राजा, एका वेळी तू एकच पुस्तक वाचतोय ना. टेबल कधी क्लीन असला पाहिजे. आपण ज्या विषयाचा अभ्यास करतोय त्या विषयाचं पुस्तक, त्या विषयाची वही आणि पेन, एवढं सगळं टेबलवर असलं पाहिजे. त्याच्यावर पाणी पण ठेवतो, त्याच्यावर मोबाईल पण ठेवतो, त्याच्यावर हे पण ठेवतो. मग ते पाणी त्या पुस्तकांवर पडतं, कधी ते मोबाईल खाली आपटला जातो आणि मग गोंधळ होतो. हे खूप छोट्या गोष्टी आहेत.
पण हे आपण कधी केलं पाहिजे. आपण कामाच्या ठिकाणचा आपला टेबल हा स्वच्छ ठेवला पाहिजे. आता तुम्हाला जे मी सगळ्यात जास्त आणि महत्वाचे सांगत होतो की टाइम लॉग लिहायचा आहे. आपण टाइम लॉग लिहिताना कशा पद्धतीने टाइम लॉग लिहायचा आहे याच्या संदर्भातलं एक मॅट्रिक्स आहे, ती आपण थोडक्यात बघू. आणि त्याच्या आधी एक टाइम लॉग कसा लिहायचा, स्वतःच्या वेळेचं ताळेबंद आपण कसं तयार करायचं या संदर्भातला एक आपण पीपीटी बघू. सर तुम्हाला होस्ट बनवू का? मी झालो सर, माझ्याकडूनच झालं. आपण लॉग टाइम लॉग म्हणतो, आपल्याकडं टाइम लॉग असला पाहिजे. टाइम लॉग काय आहे आणि तो कसा लिहायचा ते आपण थोडक्यात बघणार आहोत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. लिहिलं? काढलं का स्क्रीनशॉट? हा सर. ओके. आता मी हे जे तुम्हाला दाखवलं टाइम लॉग, हे का दाखवलं हे बघा. एक आणि आत्मविश्लेषण तंत्र हे पण काढून घ्या, सेल्फ अनालिसिस टेक्निक. मग हे सगळं करताना हॉटबाट हॉटबाट गुड्डी की बाजी आने वाले करके. एक मिनिट कोण आहे, म्यूट करा हे. एक मिनिट सारा भी बोलना पड़ेगा, रिक्शा जाता है सुबह देखना पड़ेगा, बोलने का 2 घंटे लगेंगे. ओके सॉरी. आता आपण टाइम लॉग कसं लिहायचं ते बघितलं आणि आपण आता ताळेबंद कसं लिहायचं बघा. आपला भरपूर वेळ जो जातो ना, टाइमपास होतो, तो आळस मध्ये होतो. आपण सकाळी जर 6ची वेळ ठरवली, मी एक शब्द तुम्हाला इथे सांगतोय, सेल्फ रुथलेसली सेल्फ डिसिप्लिन व्हा. मी परत मी म्हणतोय की सेल्फ रुथलेसली सेल्फ डिसिप्लिन व्हा. म्हणजे काय, अत्यंत कडकपणे आपण सेल्फ डिसिप्लिन झालं पाहिजे. मी माझी शिस्त जर मला लावत असेल, मी जर स्वतःला शिस्त लावत असेल तर इतर कुठलाही व्यक्ती मला शिस्त लावू शकत नाही. पण समस्या अशी असते की मी स्वतःला कधी शिस्त लावण्याचा प्रयत्नच करतो. आणि म्हणून सकाळी 6ला एक दिवस उठायचं, 6:30ला उठायचं, 7ला उठायचं, मग परत 6ला उठायचं, मग आळस. आता थंडीचे दिवस आहे. लक्षात घ्या, एकदा का तुम्ही शरीराला एक सवय लावली तर ती सवय नेहमी टिकते. आणि म्हणून आपण आळस करता कामा. आपण याच्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या पाहिजे. गप्पा न कृती न करता फक्त विचार करत राहणे. अनेकदा असं लक्षात आलंय की आपण अनेक गोष्टींवरती अनेकदा खूप चर्चा करतो, पण त्याच्यावरती आपण कृती काही करत नाही. म्हणजे देर इज नो ऍक्शन, ओनली डिस्कशन. तर त्याचाही विचार करा. गप्पा आपण किती मारतो, म्हणजे अनेकदा गप्पा मारतो, अशा गोष्टींबाबतीत बोलतो की त्याच्यातनं आउटकम काय नाही. मेरी भाषा में अगर मैं बोलूं खानदेशी में, तो हमारे यहाँ से बैठे बैठे डोनाल्ड ट्रंप से लेकर सरकार किसकी बनने से लेकर तो का तक सारी चर्चा हो जाती, लेकिन उसका आउटकम है क्या, त्या गप्पांचं काहीच नसतं. नियोजन अभाव केल्या उगाच बैठका आणि मिटिंगा, टीव्ही पाहणे, व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये वेळ घालवणे, वेळी न भेटा ठरवत जाणे, हे सगळं आपल्या टाइम लॉग मध्ये असलं पाहिजे. त्यानंतर आत्मविश्लेषण तंत्राचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. याच्यामध्ये आपण 5 ते 6 काय करणार, 6 ते 7 काय करणार, 7 ते 9 काय करणार, हे टाइम लॉग सारखं असं बनवून घ्या आणि त्याला लिहा. आता टाइम मॅनेजमेंट लिहिताना आणि करताना एक सगळ्यात मोठी समस्या काय असते, ज्याच्यावर अनेक लोक प्रयत्न सुरू करतात पण ते प्रयत्न पूर्ण होत नाही. त्याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला इथं सांगतो.
काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही टाइम मॅनेजमेंट साठी बसतात आणि समजा उद्या तुम्ही ठरवलं की कसं करायचंय, याच्यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ काय होतो ते समजा. आज सकाळी 6ला उठले, व्यवस्थित केलं. दुसऱ्या दिवशी 10 कामं ठरवली, 6 झाली, 4 झाली नाही. तिसऱ्या दिवशी 5च झाली, 5 झाली नाही. मग तुमचं हळूहळू नर्वसनेस वाढतो. तुम्ही म्हणता यार वो मैं डिसाइड करता हूं लेकिन होता नहीं, असं तुम्ही जेव्हा म्हणतात तेव्हा प्रॉब्लेम तुम्ही बघताय निगेटिव्ह बाजू. पण एक लक्षात घ्या, तुम्ही 10 कामं ठरवली, त्याच्यातली 5 यादीप्रमाणे झाली आहेत. आणि हे पॉझिटिव्ह आहे की तुम्ही ठरवलेल्या कामांना पॉझिटिव्ह पणे करतात, म्हणून ते मधून सोडायचं नाही. आपली जी कंटिन्युटी नसते, मैं अक्सर लोगों को हिंदी में बात कहता हूं कि एक पानी की बारीक धार भी एक बड़े से बड़े पहाड़ को छेद सकती है. अगर उसमें 2 चीजें हो, वो कंटिन्यू और एक जगह पर गिरे तो वो जरूर उस चीज को छेद सकती है. म्हणजे काय, तुम्ही एकासारखे प्रयत्न करत राहिलात आणि व्यवस्थित करत राहिलात आणि प्रामाणिकपणे करत राहिलात तर त्याचा परिणाम येतो. टाइम मॅनेजमेंटचं पण तसंच आहे. ठीक आहे ना, आज 10 कामं ठरवली होती, 5च झाली, 5 झालीच नाही, मला मान्य आहे. पण 5 झाली आहे हे सकारात्मक तुम्ही बघावं आणि दुसऱ्या दिवशी परत ते करा. बरोबर आहे. म्हणून आपण आत्मविश्लेषण तंत्र, सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे. आणि अत्यंत महत्वाचा जो याच्यामध्ये पूर्ण की आहे, टाइम मॅनेजमेंटची जी की आहे, ज्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये की अर्जंट इम्पॉर्टंट मॅट्रिक्स काय आहे, आपण ती अर्जंट इम्पॉर्टन्स मॅट्रिक्स आता बघणार आहोत. ही मॅट्रिक्स जशीच्या तशी तुम्ही स्क्रीनशॉट करा किंवा चौकट मांडून लिहा, कारण या मॅट्रिक्सवर तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आणि जेणेकरून हे तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये नोकरी करत असताना तुम्ही, आपण जे मुस्तफा मिर्झांना ऐकलं, काय म्हटलं मुस्तफा मिर्झा, मला म्हणजे अनेक मी मागे त्यांच्या समोर बोलतो की मोटिवेशनल लेक्चर मी खूप ऐकलेत, पण मुस्तफा मिर्झांचं जे व्याख्यान होतं ते इतकं महत्वाचं असतं की त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलं. काय समजावून सांगितलं की पोलीस असताना म्हणजे 8 तास नोकरी करून ही व्यक्ती 2दा MPSC पास झाली. लक्षात घ्या, नोकरी करत असताना, कुटुंब सांभाळत असताना सुद्धा मुस्तफा मिर्झा हे 2दा MPSC पास झाले. मग हे कसं शक्य असतं, तर या लोकांचं टाइम मॅनेजमेंट असतं. हे अधिकारी झाल्यावर टाइम मॅनेजमेंट करत नाही, हे टाइम मॅनेजमेंट करतात म्हणून तेवढे मोठे अधिकारी. लक्षात घ्या, आपल्यामध्ये आपला वेळ कुठं चाललाय हे आपल्याला कधीच कळत नाही आणि म्हणून आपली समस्या वाढते. आता मी अत्यंत महत्वाची वेळेच्या व्यवस्थापनासंबंधातली जी मॅट्रिक्स आहे ती तुम्हाला दाखवतोय, की लिहून घेतली तर अजून चांगलं होईल. स्क्रीनशॉट न काढता म्हणजे तुमच्या हाताखालून जाईल आणि तुम्हाला त्याच्यातनं त्या मॅट्रिक्सचं महत्व सुद्धा समजेल. आपण ती मॅट्रिक्स आता बघणार आहोत. हे लिहून घ्या, वेळेचं व्यवस्थापन मॅट्रिक्स. हे मी तुम्हाला समजून सांगेल, कारण टाइम मॅनेजमेंटचं जे मूळ आहे ना, या चौकटीमध्ये आहे. ही चौकट जर तुम्हाला समजली, ही चौकट जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला याचा खूप उपयोग पूर्ण आयुष्यात होणार आहे. आणि जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार मला वेळ भेटत नाहीये, माझ्याकडे वेळेची कमतरता आहे, तेव्हा हे लॉग लिहायचा, ही मॅट्रिक्स लिहायची आणि त्याच्यावरती ते लिहून काढायचं. ते कसं लिहायचं, चला लिहून घेतलं असेल तर मी आता या मॅट्रिक्स मध्ये काय बघा, 4 मुद्दे तुम्हाला दिसले असतील. काय दिसलं याच्यामध्ये, तर पहिला आहे महत्वाची कामे आणि तत्काळ. काय महत्वाची कामे आणि तत्काळ असतं आणि तत्काळ पण असतं. उदाहरणार्थ, तुमच्या बाजूच्या घराला आग लागली, आग विझवणे, काय काम आहे, अरे कसं काम आहे, तुमच्या घराच्या बाजूला आग लागली, कसं काम आहे, तात्काळ आहे.
तत्काळ पण आहे आणि महत्वाचं पण आहे. तत्काळ पण आहे आणि महत्वाचं पण आहे. इट इज इम्पॉर्टंट बट ऍज वेल काही कामं कशी असतात माहितीये का, ही कमी तत्काळ असतात, म्हणजे दॅट इज नॉट सो इमर्जन्सी पण महत्वाची असतात. दुसऱ्या टाईपची कामं कुठली असतात, जी कामं तत्काळ नसतात पण महत्वाची असतात. काही कामं कशी असतात, ती तत्काळ नसतात, ती तत्काळ असतात पण कमी महत्वाची असतात. तिसरं बघा, मी काय म्हटलं, तत्काळ आहे पण महत्वाचं नाही, इट इज नॉट ॲन इम्पॉर्टंट बट दॅट इज इमर्जन्सी. आणि चौथं काम कमी तत्काळ आणि कमी महत्वाची. आता विषय समजा, हे थोडस टेक्निकल आहे पण हे टाइम लॉग जर तुम्हाला कळलं, एखादं काम करताना तुम्ही स्वतःला जर विचारलं की हे जे मी काम करायला आत्ता या मिनिटाला चाललोय, हे काम इमर्जन्सी आहे का, म्हणजे आत्ताच केलं पाहिजे का, नाही केलं तर काय होणार आहे, महत्वाचं असेल, यस इट इज इम्पॉर्टंट बट इज इट इम्पॉर्टंट इमर्जन्सी. आणि इमर्जन्सी आणि अर्जंट असेल तर तात्काळ करा. त्याच्या पुढे लिहून घ्या, इफ वर्क इज अर्जंट अँड इम्पॉर्टन्स, इफ वर्क इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट, डू इट नाउ. Do it now. Do it now. Do it now. Do it. विचारायचं, एखादं कोणीही मित्र आला, अरे हे करायचंय ते करायचंय ते करायचंय, त्याला आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आपल्यामध्ये कन्व्हर्सेशन असतो बघा, आपण स्वतःशी नेहमी बोलत असतो, ते आवाज बाहेर जात नाही पण आपण स्वतःशी विचारतो, स्वतःला उत्तर देतो, स्वतःची समजूत घालतो. हा एक खूप मोठा विषय, आपण याच्यावर कधीतरी बोलू. इमोशनल इंटेलिजन्स नावाचा एक विषय, भावनिकता कशी हाताळावी, कसं स्वतःला मॅनेज करावं, आपण कधीतरी बोलू. पण स्वतःशी आपण संवाद साधतो, हा महत्वाचा मुद्दा इथे मला मांडायचा आहे की आपण स्वतःशी चर्चा करतो, स्वतःशी संवाद साधतो, बरोबर आहे. आता दुसरं बघा, एखादं काम कसं असतं, ते तत्काळ नसतं, हा कमी तत्काळ आहे पण महत्वाचं आहे. मी काय म्हटलं, कमी तत्काळ आहे म्हणजे आत्ताच झालं पाहिजे का, नाही, पण काम खूप महत्वाचं आहे. मग डिसाइड इट, आम्ही काय म्हणतो, डिसाइड इट. पहिलं म्हटलं डू इट, दुसरं म्हटलं डिसाइड इट. म्हणजे काय की एखादं इम्पॉर्टंट काम असेल, ते आत्ताच करण्यासारखं नाहीये, पण ते कधी करणार, ते करायचं म्हणून सोडून नाही द्यायचं. मग ते तुमच्या टाइम लॉगला, तुमच्या डायरीला लिहिलं पाहिजे की मला परवा हे लिहून काढायचंय, मला परवा या मित्राला फोन करायचंय, परवा मला हे पोचवायचंय, उद्या मला केलं पाहिजे. आत्ता करणं गरजेचं नाही पण महत्वाचं आहे, म्हणून ते कधी केलं पाहिजे, हे आज ठरलं पाहिजे, आत्ता ठरलं पाहिजे, हे आत्ता ठरलं पाहिजे, बरोबर आहे. लग्नासाठी भावाच्या पुढचं लग्न आहे, त्या ठिकाणी काहीतरी गिफ्ट घ्यायला जायचं, महत्वाचं आहे पण तत्काळ नाही, बरोबर आहे. लग्न कितीला आहे, 10ला आहे, मग आज किती तारीख आहे, आज समजा 22 तारीख आहे, पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला आहे. मग आता मी काय करतो, अनेकदा कुठं टाइम मॅनेजमेंट बिघडतो माहितीये का, आपण काय करतो, ते काम ठरवल्यानंतर सोडून देतो, अरे हा करू. मग काय होतं की 9 तारखेला आपल्याला आठवण येते, अरे यार वो काम तो रह गया. अरे वो कैसे रह गया, क्यों, क्योंकि तुमने डिसाइड नहीं किया. आणि म्हणून त्या डायरीमध्ये लिहिलं पाहिजे की आज 22 तारीख आहे, 10 तारखेला लग्न आहे, पुतणीचं गिफ्ट घ्यायला जायचंय, तर लिहा 5 तारखेला आणणार. मग 5 तारखेच्या त्या दिवसामध्ये ते नोंद झाली पाहिजे तुमची, त्याला आम्ही म्हणतो डिसाइड इट. आलं का लक्षात. तिसरं आहे तत्काळ आहे पण कमी महत्वाचं आहे, इट इज इमर्जन्सी, इट इज ॲन इमर्जन्सी बट लेस इम्पॉर्टंट. देन व्हॉट टू डू, डिप्लॉय इट. डिप्लॉय इट म्हणजे काय, एखाद्याला त्या कामासाठी जबाबदारी घ्या. उदाहरणार्थ, आजच्या आज लाईट बिल भरला गेला पाहिजे, आजच्या आज लाईट बिल भरला गेला पाहिजे, काय आहे, तत्काळ आहे, बरोबर आहे ना. आता महत्वाचं आहे का नाही, आपण काय करू, हा आजच्या आज ट्रेनची तात्काळ बुक झाली पाहिजे तिकीट. हो ठीक आहे ना, मग आता ते मीच केलं पाहिजे का, एखाद्याला मित्राला देऊन सुद्धा होऊ शकतं, एखाद्याला फोन करून सांगून होऊ शकतं. लक्षात घ्या, अनेक कामं, मी तुम्हाला गंमत सांगतो आता,
तुम्ही जर माझ्या या सेशन नंतर डोकं असं शांत करून बसलात आणि प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारला की खरंच यार मी जेवढी कामं करतो तेवढी सगळी मीच केली पाहिजे का? का अनेक कामं अशी आहेत की जी माझ्या सोबतीच्या लोकांना घेऊन मी करू शकतो? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की विनाकारण तुम्ही अनेक कामं करता. म्हणजे साधं उदाहरण मी दिलं तुम्हाला की इस्त्री रिपेअर करणं थोडीशी खराब झाली, अरे ते ज्याचं काम आहे तो ते 10 मिनिटात करू शकतो, तुम्ही त्याला 1.5 तास लावणार. तुम्ही करू शकता, बिलकुल करू शकता. पण आता तुमच्याकडे काय महत्वाचं आहे ते तुम्ही आधी करा. जे तुमच्याकडं अत्यंत महत्वाचं नाही आणि जे तत्काळ करायचं आहे त्याच्यासाठी कोणाला तरी डिप्लॉय करा. आणि सगळ्यात चौथं आणि महत्वाचं, ज्याच्यामध्ये आपला सगळ्यात जास्त वेळ जातो, ज्याच्यामध्ये आपला सगळ्यात जास्त वेळ जातो ते म्हणजे कमी तत्काळ आणि कमी महत्वाचं आहे. पण दुर्दैव आहे माझं आपलं सगळ्यांचं की आपण सगळ्यात जास्त वेळ त्याच कामांना देतो जी कामं तत्काळ पण नाही आणि महत्वाची पण नाही. आम्ही याला म्हणतो डिलेट. उदाहरणार्थ आता साधं आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअपला किती वेळ असला पाहिजे? तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपला नसावं का? असलं पाहिजे. ओके, सोशल मीडिया आहे, अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत, पण तुमचा वेळ किती जातो आहे लक्षात घ्या. मी नेहमी इंग्रजीमध्ये एक फ्रेज सांगतो, स्पॉट द टाइम वेस्टर्स. स्पॉट द टाइम वेस्टर्स म्हणजे काय माहितीये का? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं टाइम वेस्ट करणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपल्याला कधीतरी समजलं पाहिजे की नेमकं आपलं वेळ जाते कुठं हे आपल्याला कधीच कळत नाही. कारण आपण वेळेसाठी कधी शांतपणे डोकं लावून बसत नाही की माझी वेळ जाते कुठे आहे. म्हणजे मी जे ठरवतो त्याच्यातली किती कामं होतात किती कामं होत नाही हे आपण कधीच ठरवत नाही. आणि म्हणून मी म्हणतो स्पॉट द टाइम वेस्टर्स. काय करा जीवनामध्ये? टाइम वेस्टर स्पॉट करा. म्हणजे उदाहरणार्थ आजचा पूर्ण दिवस गेल्यानंतर संध्याकाळी झोपण्याआधी, आज संध्याकाळी झोपण्याआधी एक गोष्ट करायची की आज दिवसभरामध्ये मी सकाळी कितीला उठलो होतो? 6 वाजता उठलो. आता रात्रीचे किती वाजता आहेत? 10 वाजता. 6 ते 10 बरोबर. म्हणजे किती तास? पुढे लिहा. बॅटल विथ पेपर अँड पेन. आपण शिकलेले लोक, आपण पेपर आणि पेन सोबत युद्ध केलंच पाहिजे. तू बॅटल विथ पेपर अँड पेन. मग आपण काय केलं पाहिजे? वही आणि पेन घेऊन बसलं पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली पाहिजे की सकाळी 10 ते 6 एवढे एवढे तास झाले. या तासांमध्ये मी आउटकम मिळवणारी काय काय कामं केली? 1-2 तास सकाळी क्लास केला, संध्याकाळी लेक्चर अटेंड केलं, हे केलं, त्याच्यातलं जेवण हे ते वेळ काढून टाका. मग तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यानंतर 6 ते 7 तास असे होते जे तुम्ही काहीच केलेलं नाही. समजून घ्या विषय. 6 ते 7 तास असे निघतील जे तुम्ही युटिलाइजच केलं नाही. तो वेळ निघून गेला, तो वापरला नाही. जसं नळात पाणी आलं पण ते नळ खाली होतं रिकामं, त्याला पातेलच लावलेलं नव्हतं, पाणी आलं आणि गेलं पण भरलं गेलं काहीच. असं दिवसामधले टाइम वेस्टर आपण शोधले पाहिजे. हे टाइम वेस्टर ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला स्वतःला टाइम मॅनेजमेंट लक्षात. मग फेसबुक आणि व्हॉट्सअप संदर्भात काय केलं पाहिजे? तर रोज संध्याकाळची एक अर्ध्या तासाची, मी तुम्हाला इथपर्यंत म्हणतो. मग टाइम मॅनेजमेंट करताना लोक मला विचारतात कामच लिहायची का? मी म्हणतो नाही. टाइम मॅनेजमेंट जर खरंच करायचं असेल तर फक्त कामं लिहू नका, महत्वाची कामं लिहू नका. तर एखाद्या मित्राला टाइमपासला भेटायला जायचं असेल ना तेही लिहून काढा. आज मेरे को सुलेमान के पास जाके आधा घंटा बैठना है, वो लिखो. उधर लिखने का क्या भाई 6 बजे से 6:30 सुलेमान के पास जाके मस्त होटल पे बैठ के चाय गप्पा मारने के आहे. ठीक आहे. पण त्याच्यानं फायदा काय होता माहिती का? 6 ते 6:30 जेव्हा तुम्ही ठरवून जातात, लिहून जातात ना, तेव्हा बरोबर 6:30 ला तुम्हाला अलर्ट होतं कि यार 6 से 6:30 का टाइम इसको दिया था, 6:45 बजे से मेरे को दूसरा काम. लक्षात घ्या. पिक्चरला जायचं, बिलकुल लिहा. मित्रांसोबत फिरायला जायचं, लिहा. मी नाही म्हणत नाही. मग होतं काय की जेव्हा तुम्ही तसं लिहून काढतात ना तेव्हा तुम्हाला लक्षात येतं खरंच आपण रोज किती तास टाइमपास करतोय.
खरं रोज किती तास आपण वेळेचं उपयोग करत नाहीये, नियंत्रण नाही आपल्या वेळेवरती. एखाद्या मित्राला भेटायला अर्धा तास गेलो आणि 1.5 तास आज चालूच नाही आपण, मग हा 1.5 तास माझं गेलो ना. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण कमी वेळेचं, कमी महत्वाचं आणि कमी तत्काळ कामं डिले केली पाहिजे, त्या कामांना दुर्लक्ष केलं. हे मॅट्रिक ज्या दिवशी येईल, एक बात याद रखिए, मैं आपको एक उदाहरण देता हूं. बजाज कंपनी में मैं जाता हूं ट्रेनिंग की. सर आप यकीन नहीं करेंगे, जेव्हा बजाज मध्ये प्रोडक्शन लाईन सुरू असते तेव्हा एकेका मिनिटाचं, एकेका सेकंदाचं त्यांनी नियोजन करून ठेवलंय. अशी कन्व्हेअर वरती लाईन चालते, दोघी बाजूला इंजिनियर असतात, मध्ये व्हेकल असते आणि त्याला ते फिटिंग करतात. तर एखादं मशीन रिबीट फिट करायला किती सेकंद लागतील हे त्यांचं ठरलेलं आहे. तेवढे सेकंद झाले की ती चेन पुढे जाते, पुढची सीट फिटिंग होते, पुढचं लाईट होतं. आणि असं एवढं त्यांनी बारीक, इथपर्यंत तुम्हाला सांगतोय की मोशन लॉस म्हणजे हरकत कितनी होनी चाहिए इस पर भी रिसर्च है. आपण थांबू, अजान होते. आपण शेवटचा टॉपिक घेतोय की मोशन लॉस. याच्यामध्ये ते ठरवतात की तुम्ही समजा माझे स्क्रू इथून इथपर्यंत ठेवले तर मला जायला आणि यायला किती वेळ लागेल आणि माझी मुवमेंट किती जास्त होईल. तर जर मी राऊंड टेबल ठेवला तर माझी मुवमेंट रिस्ट्रिक्ट होईल. मोशन लॉस त्याला म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे कॉर्पोरेट लेवलला जेव्हा आम्ही इंडस्ट्री बद्दल बोलतो तेव्हा त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी ठरवलेल्या आहेत की एवढी मिनिटं या गोष्टीला लागली पाहिजे, तेवढ्या मिनिटात ते झालंच पाहिजे. म्हणून मित्रांनो, जास्त वेळ न घेता, टाइम मॅनेजमेंटच व्याख्यान आहे, वेळेतच संपलं पाहिजे. म्हणून माझा तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण 4 गोष्टी आता करणार आहोत. एक तर आपलं डेली रुटीन साठीची डेली डायरी आपण मेंटेन करणार. 1. 2. आपलं प्रायोरिटी आपल्याला कामांची ठरवता यायला पाहिजे. 3. टाइम लॉग लिहिता यायला पाहिजे. आणि 4. एखाद्या वेळेमध्ये आपल्याला आपलं मॅट्रिक जे आपण बघितली की एखादं काम करताना 4 प्रश्न आपल्याला विचारले पाहिजे. एका महत्वाचा आणि तात्काळ आहे का? तात्काळ आणि महत्वाचं असेल तर ते आत्ताच करा. काम तात्काळ नसेल आणि महत्वाचं असेल, तात्काळ नसेल आणि महत्वाचं असेल, परत रिपीट करतोय, तात्काळ नसेल आणि महत्वाचं असेल तर ते कधी करायचं ते त्याच मिनिटाला डिसाईड करा की हो हे काम आता या दिवसाला या इतक्या वाजता मी करणार आहे. 3 कमी महत्वाचं, तत्काळ आणि कमी महत्वाचं असेल, तत्काळ आणि महत्वाचं, कमी महत्वाचं असेल तर त्याला आपण कोणाला द्यायचं ते ठरवणार आहोत. आणि कमी तत्काळ आणि कमी महत्वाचं असेल तर त्याला आपण डिले करणार आहोत. हे साधे फॉर्म्युले आहेत. स्पॉट द टाइम वेस्टर. आपण वेळेचं बंधन, हे टाइम वेस्टर कुठे कुठे आहेत हे आपण शोधलं पाहिजे. आणि आपण वेळ कुठं वाया घालवतो हे आपण, हे तुमच्यासाठी मी नाही करू शकत, कुठलाही तज्ञ व्यक्ती तुमच्यासाठी हे काम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्यासाठी ती कामं करायची. लक्षात घ्या. आणि तुम्हाला एखादं मनोरंजन करायचं असेल ते सुद्धा तुमच्या टाइम लॉगला यायला पाहिजे की संध्याकाळी 7 ते 8 मी मित्रांसोबत गप्पा मारणार आहे. पण ते लिहा, ते ठरवा, डिसाइड इट. कोणी आलं आणि कोणी घेऊन चाललं, मित्र आला, चल वो उधर से 2 मिनिट. जगातलं सगळ्यात मोठं खोटं काय माहितीये का? 2 मिनिटात होईल, 2 मिनिटात होईल. अनेक लोक तुम्हाला येडं बनवतात. चल अभी 2 मिनिट में आती, 2 मिनिट में कुछ नहीं होता. अच्छा तुमचं काम आहे का? तुम्ही काय एंटरटेनमेंट आहे? अरे भाई तेरे को मला एक माझा मित्र आला म्हणे चलो अपन जाके आएंगे. बोला किधर जाने का है? बोले वो आम लाने जाने का है. बोला किसको लाने का है? बोले मेरे को. बोला मैं क्या आम की थैली है क्या? अरे नहीं बोले अपन जाके आएंगे ना. तो बोला तू जाना भाई, आम तेरे को लेना है, तू जा. अरे चलो अब भी आते. मैं तू क्यों नहीं जा रहा अकेला? बोले मैं बोर हो रहा. मला मैं तेरा मनोरंजन चैनल है, एंटरटेनमेंट चैनल है. अच्छा ये तुम्हारे साथ कब करते लोग मालूम है क्या? जब तुम्हारा खुद का कोई प्लान नहीं रहता. मैं बहुत आखिरी चीज बता रहा हूं और विषय खत्म कर रहा हूं. इफ यू डोंट हैव योर गोल, देखिए जीने के 2 तरीके साथ. या तो आप अपना मकसद पूरा करने के लिए जिए या लोग उनका मकसद पूरा करने के लिए आपको इस्तेमाल करें. क्या काम है? आई रिपीट, अगर आपका खुद का कोई मकसद नहीं है तो आप अपनी जिंदगी में दूसरों का मकसद पूरा करने के काम आ जाएंगे. लेकिन आपका खुद का कोई मकसद है
तो आप जीवन का एक एक मिनट स्पेंड योर ईच एंड एवरी मिनट टू अचीव योर पर्सनल गोल। जिंदगी का और जिस दिन कामयाब हो जाते ना भाई साहब, एक बात समझ लो, जिस दिन कामयाब हो गया, अंसार शेख ने पूरे रिश्तेदारी में, खानदान में कभी किस पास गया नहीं, आईएएस बने तो 3 साल पढ़ाई करा, लेकिन जब वो कलेक्टर बन गया होगा तो दूर के भी रिश्तेदार बोल रहे होंगे अरे वो हमारा रिश्तेदार। बात सुनो, और क्या रहता, एक रहता पूरे गांव के चमार चौपचा के काम करता, सब करता, जिंदगी में कुछ नहीं बोलता, लोग बोलते अरे कुछ नहीं रहे, टाइम पास है, वो क्या करता हो। याद रखो, ये दुनिया की रीत है। इसलिए सर ने एक बात बोले थे आपको, मुझे याद है जुबेर सर ने, सेल्फिश बनो। क्या बनो, क्या बनो? मैं तो कहता हूं यार, जिंदगी में जब तक मेरा मकसद हासिल नहीं होता, टिल आई विल गेट माय सक्सेस, साहब मेरे को दुनिया में कुछ दिखाई नहीं। जिस दिन मेरी कामयाबी मेरे को मिल गई, जिस दिन मेरा सक्सेस मेरे को मिल गया, सर देखो आप अगर कामयाब बन गए जीवन में तो बाकी लोग भी आपको मदद को आएंगे, बाकी लोग भी आपको पहचान बताएंगे, बाकी लोग भी आपके काम आएंगे। लेकिन अगर आप कामयाब नहीं हुए मेरे दोस्त, तो ये गया हुआ समय, एक एक सेकंड, एक एक मिनट, आप सोचो 1 मार्क से अगर आप फेल हो गए तो आप लाख रुपए देके 1 मार्क भी मिला सकते, लेकिन वो 1 घंटा अगर पढ़ाई कर लेते थे तो शायद 1 मार्क कवर हो जाता। बात समझ में आ रही मेरी? बात समझो, एक बार ये टाइम निकल गया, ये 3 महीने निकल गए, तो फिर आप देखो, मेक अ लाइफ एज अ प्रोजेक्ट, जिंदगी को प्रोजेक्ट बनाइए। ये 3 महीने पुलिस भर्ती, नथिंग एल्स, नथिंग एल्स। ये जिस दिन आप करेंगे वो दिन, मैं कह रहा हूं दोस्त, सक्सेस इज नेवर सर्व्ड ऑन द सॉसर। कामयाबी चाय की प्लेट में कभी भी लाकर नहीं दी जाती, जैसे होटल पे बैठ के बोलते 2 चाय ला, वैसी कामयाबी नहीं मिलती। समझिए मेरी बात को। और इसीलिए एक एक मिनट, एक एक समय हम लोग इसका इस्तेमाल करेंगे। मैं जुबेर सर का एक और चीज तारीफ करता हूँ, राइट 9 बजे आते हैं, राइट 10 बजे, बिना बोले उनका मैनेजमेंट ऐसा रहता है कि 10 बजे लेक्चर खत्म हो। He has his own plans, तो इसको आपको सीखना पड़ेगा और ये इस्तेमाल करना है, राइट? चलिए, आपके मन में कोई सवाल है तो पूछिए, हम लोग यहाँ रुकिए। सबसे अहम चीजें सर ने बहुत सारी चीजें बताई यहाँ पर, कि आपके प्लान्स होने चाहिए और अकॉर्डिंगली जब आपके पास प्लान होते हैं तभी आप वो प्लान के ऊपर खरे उतरने के लिए कोशिश करते हैं। और भी बहुत सारी चीजें सर ने बताई। अभी स्टूडेंट से मैं रिक्वेस्ट करूंगा कि वो कुछ सवाल उनके होंगे टाइम मैनेजमेंट से रिलेटेड, तो वो पूछिए, इंशाल्लाह उसके जवाब देने की कोशिश की जाएगी। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम। सर मैं मुदस्सर सर नंदुरबार से। सर एक पूछना है सर, एक सवाल। आपने एज अ टाइम मैनेजमेंट बताए सर, तो उसमें सर अपन जो पढ़ाई को समय देते, यानी बीच